नमस्कार मित्रांनो. तर मी तुम्हाला आज माहिती देणार आहे. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की झाडांना फुलं येत नाहीत, वाढ होत नाही, कळ्या येतात पण फुलत नाहीत. त्याचं काय कारण आहे? आज तुम्हाला काय ना माझी झाडं पण दाखवणार आहे. माझ्याजवळ जी काय आहेत, कुंड्यात लावलेले आहेत, काही जमिनीवर लावलेले आहेत. तर जमिनीवर लावलेलं दाखवणार नाहीत, फक्त तुम्हाला कुंड्यात ज्याचे झाडं आहेत त्यासाठी माहिती देणार आहे मी आज. समोर बघू शकता तुम्ही, जास्वंद आहे. बघू शकता जास्वंद आहे हे. आणि जास्वंदीला तुम्ही बघितलं तर भरपूर कळ्या आहेत, काहीतरी 30 कळ्या असतील बहुतेक मोजल्यात तर. बघू शकता तुम्ही, कळ्या भरपूर आहेत. आणि एप्रिल महिना हा, बघू शकता कळ्या किती आहेत, भरपूर कळ्या आलेल्या आहेत. तर ह्याचं काय एक सांगायचं म्हणजे, आता हे कुंडी आहे माझी, एकदम नॉर्मल माती आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि थोडासा ओलावा आहे, हे बघू शकता, थोडासा ओलावा आहे. आणि नॉर्मल माती आहे. बिस्लरीचं जे आपली पाण्याची बिस्लरी असते 20 लिटर, ते फुटल्यामुळं मी त्याचा वरला भाग खराब झाल्यामुळं हा खाल्ला भाग त्याचं मी हे कुंडी बनवली आणि त्यात हा जास्वंद लावलेला आहे. मी स्वतः ग्राफ्ट करून लावलेला आहे. हा बर्ड ग्राफ्ट आपले हे गोटी कलम केलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही कळ्या किती आहेत. काही कळ्या फुलतात आता आणि काय येतात अजून, काय बारीक आहेत. आणि काही कळ्यांना इथं बघू शकता तुम्ही, काही कळ्या अशा आल्यात कळ्या तरी पण पिवळ्या पडतात आणि गळून जातात काही. आता हे थोडंसं दाखवतो मला तोडून, थोडंसं अशा गळतात पण काही काही वेळेला. तर तुम्ही बघितलं असेल ह्या ठिकाणी पडलेली दिसते. तर अशा कळ्या का होतात, तर ह्याला थोडंसं आपल्याला आहे ना 2 गोष्टीला लक्ष द्यायचं आहे आपल्याला. ह्या कुंडीला काय करायचं, आपण 4 दिवसातून 5 दिवसाला एकदा आहे ना, 5 दिवस 1 चमचा हे घ्यायचं. तुमच्या घरात असतं त्याला चहा पावडर म्हणतो आपण, ते चहा पावडर घ्यायची आणि 1 ग्लास घ्यायचा. 1 ग्लासमध्ये 1 चमचा चहा पावडर घ्यायची. ती रात्रभर भिजत ठेवायची एका ग्लासमध्ये. आणि त्याचं पाणी आहे ना तुम्ही जास्वंदीला द्यायचं. आता मी तिला दिलं नाही म्हणून रिझल्ट दाखवतो. नंतर 4 दिवसानंतर ते पाणी दिल्यानंतर 4 दिवसांनी बघू शकता तुम्ही कळ्या कशा फुललेल्या आहेत. कळ्या पण फुलतील आणि झाडांची वाढ पण होईल आणि ग्रोथ पण, सर्व गोष्टी दिसतील तुम्हाला, हे बघू शकता. आणि ह्याला एक दुसरी गोष्ट करायची आपल्याला, फक्त ह्याला थोडंसं ऊन जेवढं द्याचाल तुम्ही, जास्वंद असो, तुमचा देशी गुलाब असो, बोगनवेल असो, ह्या अशांना भरपूर ऊन लागतं. परत टगर असो, हे आता बघू शकता माझे. फक्त मी एका झाडाला, ह्या झाडाला दिलेलं नाही. हा व्हिडिओ काढण्यासाठी मी ह्याला आहे ना चहा पावडरचं पाणी दिलेलं नाही, तर बघू शकता. आणि ह्याला मी काल दिलं आहे, बघू शकता. आता थोडं थोडं 1-2-4 दिवसात ते पूर्ण फुलतील. हे तुम्ही 4 दिवसाला एकदा आहे ना, एका ग्लासमध्ये 1 चमचा चहा पावडर घ्यायची आणि त्या ग्लासामध्ये रात्रभर भिजत ठेवायचे आणि त्याचं पाणी फक्त तुम्ही द्या. तुम्हाला 1 नंबर रिझल्ट येईल. आणि हे अशी फुलं पूर्ण फुलतील, वाढ होईल, सर्वच गोष्टी दिसतील तुम्हाला. आणि 1-2 आता कसं माझ्यावर कीड नाही, थोडीशी कीड वगैरे पडलं तर एखादं कीटकनाशक तुम्ही कुठलंही फवारू शकता, 2 ml 1 लिटरला घेऊन. तर इथं बघू शकता हे टगर आहे, बघू शकता ह्याची फुलं, कळ्या, भरपूर फुलं येतात ह्याला. पण गुलाबाला तर सगळ्यात बेस्ट आहे चहा पावडरचं पाणी. तुमचा कुठलाही गुलाब राहू द्या, सगळ्यात बेस्ट ते खत द्या तुम्ही आणि बघा रिझल्ट. तर इथं बघू शकता गुलाबाला मी सर्व ह्याला देतो. कुठले जेवढे काही फुलांची झाडं आहेत माझ्याजवळ, त्या सर्वांना मी ते देतो. कारण हा एप्रिल हा महिना पूर्ण उन्हाळा कडक असतो, त्यामुळं आपण वॉटर सोल्युबलच खतं दिले पाहिजे. परत मी आठवड्यातून एकदा दुसरं एक खत देतो, ते पण तुम्हाला सांगणार आहे. हे बघू शकता कशी ग्रोथ आहे. आणि कळ्या वगैरे बघू शकता तुम्ही. एक मी 15 दिवसातून एकदा एक खत देतो, लिक्विड खत, ह्या दिवसामध्ये, ते पण सांगणार आहे तुम्हाला मी. हे बघू शकता कशा कळ्या आहेत, ग्रोथ बघू शकता, फुलं बघू शकता, सुंदर फुलं आलेले आहेत. केमिकल खतापासून वाचायचं असेल तर तुम्हाला हेच करावं लागेल. कारण केमिकलनं ह्या दिवसात तुम्ही केमिकल दिलं तर जास्त प्रमाण झालं तर झाड जळून जातं.
जेवढी आपण मेहनत केली ते वाया जाते. त्यामुळं थोडंसं हे बघू शकता त्या कळ्याने किती भरलेलं आहे. हा माझा ग्राफ्ट केलेला जास्वंद आहे. हा बघू शकता, हा पांढरा कलर आहे आणि एक पिंक कलर आहे, बघू शकता. तर आपण अजून एक खाद द्यायचं बोलत होतो. तर काय करतो माहीत आहे का मी, हे जे तुम्हाला आता हे गाईच्या गवऱ्या म्हणतो आम्ही ह्याला काही इंग्लिशमधून काऊ डंक वगैरे म्हणतात. तर हे काय करतो मी, रात्रभर भिजत घालतो एका पाण्यात, बादली घेऊन त्याच्यात हे टाकून रात्रभर भिजत ठेवतो. हे बघू शकता. तर मी भिजत ठेवून ह्याचं पाणी वापरलेलं आहे आणि आता मी वाळवणार आहे. परत वाळवून ह्यातला मी जाळणार आहे. जाळल्यानंतर ह्याची जी राख असते तर राख पण मला उपयोगाला येणार आहे. ते राख मी पूर्ण झाडांच्या पत्त्यावर वगैरे टाकणार आहे. मला थोडीशी ह्याच्यावर कीड वगैरे जाणवते, किरकोळ जाणवते, त्यामुळं राख टाकून देणार आहे. राखानं सर्व कीड वगैरे मरते, झाडांची ग्रोथ होते, हिरवेपणा जास्त दिसतो झाडावर. आता हे माझे देशी जास्वंद आहे, बघू शकता किती सुंदर अशा कळ्या वगैरे आलेल्या आहेत. तर ह्याचं काय करायचं आपल्याला, हे महिन्यातून एकदा हे जे कावडंक आहे हे आपल्याला रात्रभर एका बकेटामध्ये भिजत घालायचे. त्याचे तुकडे असतील तुमच्याकडं, हे स्वस्त मिळेल पण हे कुठं पण, हे 2-3 रुपयाला मिळेल. मग गोल आकार असते थापलेला असतात, हे मी डायरेक्ट यूज करतो वाळवून. माझ्याकडे गाय आहे आणि ह्याचं पाणी तुम्ही आहे ना आठवड्यातून नाही 15 दिवसातून एकदा जरी टाकलं कुंडीला, इथं एका कुंडीला भिजत घालून 1 लिटर एका कुंडीला तुम्ही देऊ शकता. त्याच्या अगोदर तुम्हाला ते पाणी द्यायच्या अगोदर 2-3 तास अगोदर पाणी देऊन झाडाला घ्यायचं आहे. कारण आणि ते पाणी नंतर वतायचं. ते वतलेलं पाणी खाली कुंडीतून खाली झिरपून वाया नाही गेलं पाहिजे, तरच त्याचा रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. चहा पावडरचं पाणी असो, परत तुमचं कावडंगचं पाणी असो, हा रिझल्ट तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही करून बघा आणि त्याचा तुम्हाला 100% रिझल्ट मिळेल. फुलं येतील आणि झाडाची वाढ पण होईल. बेस्ट रिझल्ट आहे. परत तुम्हाला अशी समस्या पण येणार नाही, कधी कधी माझं झाड वाढत नाही, माझ्या झाडाला कळ्या येत नाहीत, फुलं येत नाहीत, काय करू काय नाही अशी विचारायची सेल कोणाला गरज पडणार नाही. फक्त एवढ्या गोष्टी करायच्या, फक्त उन्हाळ्यात ह्या गोष्टी करायच्या. पावसाळ्यातला अलग आहे, ते पण मी तुम्हाला सांगेन पुढल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पावसाळ्यात बघू शकता तुम्ही आता हे कळ्या किती आहेत आणि बघा समोर आहे आणि एकदम नॉर्मल माती आहे, बघू शकता. आणि झाडाची उंची पण बघू शकता, जास्तीत जास्त 3-4 फुटाचं झाड आहे. कळ्या वगैरे भरपूर आहेत. हे तुम्ही प्रयोग करा आणि 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार, याची गॅरंटी देतो तुम्हाला मी. बघू शकता. फक्त ते दिल्यानंतर जास्त पाण्याला फक्त आणि ऊन द्या ह्याला, फक्त ऊन महत्त्वाचं आहे. जास्वंद तुमचं, परत बोगनवेल, गुलाब असा देशी, या अशा गोष्टीला ऊन भरपूर पाहिजे. ऊन असेल तरच त्या झाडांना सूर्यप्रकाश चांगला मिळाला तरच त्यांना फुलं वगैरे लागतील. हे पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. अशी बरीच माहिती मी तुम्हाला देईन मित्रांनो. माझ्या चॅनलवर नवीन असतात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काय समस्या असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेन. धन्यवाद मित्रांनो.